महाराष्ट्रात राहणारी प्रत्येक व्यक्ती जी महाराष्ट्रात जन्मली आहे किंवा ज्याची कर्मभूमी महाराष्ट्र आहे त्या व्यक्तीच्या मनात महाराष्ट्रासाठी प्रेम आणि मराठी भाषेसाठी आदर असलाच पाहिजे. याला कोणतंही ऑप्शन नसायला हवं. जेव्हा काही दिवसांपूर्वी नितेश राणेंनी सांगितलं की गाडी आणि त्या गोल टोपीवाल्यांकडे जा आणि त्यांना विचारा मराठी येते की नाही, तर त्याला उत्तर मी आज देऊ इच्छिते की मी त्याच गाडी आणि गोल टोपीवाल्या समाजाला बिलॉंग करते आणि आज तुमच्या समोर मराठीत बोलत आहे. माझ्या रक्तात मराठी आहे, माझ्या ओठांवर मराठी आहे आणि माझ्या मनात महाराष्ट्रासाठी प्रेम आहे. काही राजकीय नेते जाणीवपूर्वक आज त्यांचा जो भूमिका आहे की जाणीवपूर्वक समाजात भ्रम निर्माण करायचा. खरं म्हणजे हा जो आंदोलन आहे, हा मराठी मोर्चा आहे, हा कधीही मराठी विरुद्ध अमराठी असा नव्हता. हा कधीही महाराष्ट्र विरुद्ध इतर प्रांत असा नव्हता. याला राजकारण्यांनी आपल्या ज्या राजकीय पोळ्या आहेत त्या भाजण्यासाठी वेगळा रंग दिला. सरकारमधले आमदार जेव्हा तेव्हा तुम्ही तुमची अपेक्षा काय मुख्यमंत्र्यांची